पुढची बातमी आहे ती अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भातली। राष्ट्रवादीच्या जवळपास 20 आमदारांनी सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे आग्रह धरल्याच्या नंतर आता सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या प्रकरणात त्यांनी लक्ष घालावं अशी विनंती करणार आहेत। अपघाताचा तपास नीट व्हावा अशी सर्व राष्ट्रवादीकरांची मागणी आहे। आपल्या सहकारी प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे या निमित्तानं आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ज्योत्स्ना, आता पंतप्रधानांना यामध्ये लक्ष घालावं अशी वेळ यावी का आणि तशी गरज आहे का? सध्या जर बघितलं तर अजित पवार यांच्या अपघात प्रकरणामध्ये जर आहे, रोहित पवार यांनी 3 वेळा म्हणजे 3 वेळा त्यांनी प्रेझेंटेशन दिलं आहे आणि डीजीसीएने त्यांचा जो अहवाल सादर केला आहे त्याच्यावरती सुद्धा ते असमाधानी असल्याचं रोहित पवारांनी सांगितले। इतकंच नव्हे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनेक आमदार जे आहेत त्यांनी सुद्धा काल रात्री संध्याकाळी जे आहेत त्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन डीजीसीएच्या अहवालावरती आम्ही समाधानी नाहीये, तो अहवाल जो आहे तो अपूर्ण आहे, त्याच्यात सखोल चौकशी करण्यासारखं काही नाहीये अशा प्रकारचं एक संशय व्यक्त करत जे आहेत अजित पवार गटाच्या आमदारांनी, कॅबिनेट मंत्र्यांनी सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आणि त्याच्यानंतर जे आहे आज पुन्हा एकदा सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वामध्ये विधान भवनामध्ये आमदारांनी जे आहे ते मुख्यमंत्र्यांना या संदर्भात आपण भेटून चर्चा करायची आहे। कारण ज्यावेळेस प्रफुल्ल तटकरे, सुनेत्रा पवार आणि त्याचबरोबर सुनील तटकरे यांनी हे संपूर्ण प्रकरण म्हणजे अजित पवार यांच्या अपघात प्रकरणातलं संपूर्ण प्रकरण जे आहे ते सीबीआय कडे चौकशीसाठी देण्यात यावं असं लेखी निवेदन देऊन सुद्धा अद्याप ही सीबीआयनं हे प्रकरण जे आहे ते हँडओव्हर म्हणजे राज्य सरकारने हे प्रकरण जे आहे ते सीबीआय कडे हँडओव्हर केलं नसल्याची तक्रार जी आहे ती रोहित पवारांनी केली होती आणि त्याचमुळे आता उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार यांनी लेखी दिलेली तांत्रिक मुद्दा आता इथे असा पटकन उपस्थित होतोय ज्योत्स्ना की सीबीआय कडे हे प्रकरण द्या अशी मागणी सुनेत्रा पवारांच्या कडून सुद्धा झालेली होती आणि मग जर हे प्रकरण सीबीआय कडे जात नसेल तर सुनेत्रा पवारांच्या कडून राज्य सरकारच्याच कामकाजावर असहमती, नाराजी व्यक्त होतीये असा अर्थ निघाला तर? यामध्ये असं आहे की सध्या राज्याची परिस्थिती जर बघितली तर सुनेत्रा पवार यांच्या पक्षातले काही आमदार जे आहेत त्यांनी सुद्धा डीजीसीए असेल तर मात्र हे नक्की आहे की राज्य सरकारने या संदर्भात जे काही उदासीनता दाखवलेली आहे की सीबीआयला अद्याप हे प्रकरण जे आहे ते हँडओव्हर केलेलं नाहीये, तर मात्र आता आम्ही केंद्र सरकारशीच या संदर्भात थेट बोलणी करणार असल्याचं सुद्धा वरिष्ठ सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे। आणि त्यामुळेच मुख्यमंत्री आज जरी पार्थ पवार यांच्या अर्ज दाखल करण्याच्या वेळेस हजर असले तरी अपघात म्हणजे अजित पवार यांच्या अपघात प्रकरणामध्ये जी चौकशी सुरू आहे त्याच्यावरती मात्र सुनेत्रा पवार यांचं कुटुंबीय समाधानी म्हणजे फक्त त्यांचं कुटुंबीयच नव्हे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, कॅबिनेट मंत्री सुद्धा असमाधानी असल्याचं जे आहे या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्यामुळे बिलकुल ज्योत्स्ना, धन्यवाद। वेळेच्या मर्यादेमध्ये मी आपल्याला थांबवणं भाग असल्यानं इथेच निरोप देतोय।